विषमतेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा आणि समतेची आणि जीवनाची सम्यक मूल्य आपल्यात रुजवणाऱ्या सर्व समाजाच्या सर्व महामानवांना माझं अभिवादन. आज इथे विचारमंचावरती आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष नानाजी नगराळे सर आहेत, तसंच संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणजी करमकर, विशालजी वाघ. आज माझ्याबरोबर इथे उपस्थित असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य आणि राज्याच्या प्रवक्त्या दिशा पिंकी शेख गेले 4 महिने सातत्याने माझ्याशी संपर्क ठेवून 70व्या प्रबुद्ध भारतच्या 70व्या वर्धापन दिनाला तुम्ही आलंच पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या आणि सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या किरणताई रामटेके आणि तसंच आजच्या विचारमंचावरती उपस्थित असलेले माता रमाई बहुउद्देशीय संस्थेचे, तसंच वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या सगळ्या संस्थांचे विचारमंचावरती उपस्थित असलेले पदाधिकारी आणि विचारमंचासमोर उपस्थित असलेले जे बाबासाहेबांना, ज्योतिबांचा विचार पुढे नेऊ इच्छितात असे माझे सगळे सहकारी बंधू भगिनींनो, आज इथे मला अत्यंत आनंद अशासाठी होतोय की वंचितांचा आवाज 70 वर्षापूर्वी वंचितांचा आवाज बनलेलं एक जे बाबासाहेबांनी सुरू केलेलं पाक्षिक होतं ते आज 70 वर्ष त्याला पूर्ण होत आहेत आणि त्याची ही वाटचाल मध्ये जरी खंड पडला असला तरी ते पाक्षिक बंद झालं नाही. बाबासाहेबांच्या नंतर भैयासाहेबांनी आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी ते बाळासाहेबांनी ते सातत्याने चालू ठेवलं आणि हा वारसा असाच चालू राहील अशी मला त्याच्यामध्ये खात्री आहे. मूकनायक जेव्हा लोक बोलतच नव्हती, काही आवाज करत नव्हती, स्वतःच्या अन्यायाबद्दल बोलत नव्हती, किंबहुना आपल्या बाबतीत जे काही घडतं आहे, आपण जे आयुष्य जगतो आहे, आपल्याला समाजामध्ये जे काही अनुभव येत आहेत ते मुळामध्ये अन्याय आहे ह्याची जाणीवच नव्हती किंवा असली तरी त्याच्याबद्दल आवाज करण्याची प्रचंड भीती होती. अशा काळामध्ये मूकनायक सुरू केलं. त्याच्यानंतर चळवळ थोडीशी पुढच्या टप्प्यावरती गेल्यानंतर एकूणच बहिष्कृततेचे वेगवेगळे आयाम लोकांच्या समोर आणण्यासाठी आणि त्याच्यामागची बहिष्कृतता ही काही व्यक्तिगत अपघात नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक अतिशय व्यवस्थितपणे ब्राह्मणी विचारसरणीतनं आलेली शोषणाची व्यवस्था आहे हे मांडण्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत सुरू केलं. पुढे त्याचं जनता केलं आणि जनतेचं रूपांतर 4 फेब्रुवारी 1956 प्रबुद्ध भारतमध्ये झालं. बाळासाहेबांनी दीक्षा नंतर घेतलेली असली तरीसुद्धा त्यावेळेपर्यंत त्यांचा बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निश्चय पूर्णपणे झालेला होता आणि म्हणूनच त्यांनी प्रबुद्ध भारत या नावाने त्यांचं पाक्षिक सुरू केलं, जे आपण आज तागायत चालू ठेवलं आहे. येवल्याला बाबासाहेबांनी घोषणा केली होती, मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्याच्यानंतर दीक्षा घेण्याच्या वेळेला मी भारत बौद्धमय करेन अशी एक घोषणा त्यांनी केली होती आणि आपल्यापैकी काही लोकांनी ती घोषणा अक्षरशः शब्दशाही असं मानून जे कोणी बौद्ध धर्म स्वीकारत नाहीत ते आपले नाहीत अशा पद्धतीच्या सुद्धा एका राजकीय वाटचालीला त्याच्यामध्ये सुरुवात केली होती. बाबासाहेब जेव्हा म्हणाले होते मी ते भारत बुद्धमय करेन, त्यावेळेला बाबासाहेबांची खरी कल्पना अशी होती की तथागतांनी जी सम्यक जीवनाचे मार्ग सांगितलेले आहेत, त्यांनी जो आपल्याला प्रज्ञाशील, करुणा या शब्दांचा खूप एक व्यापक अर्थ आपल्याला त्याच्यामध्ये दिलेला आहे, अष्टांग मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाने आयुष्य, मग ते खाजगी आयुष्य असेल, कुटुंबाचं आयुष्य असेल, सार्वजनिक क्षेत्रातलं आयुष्य असेल, हे आयुष्य त्या मार्गावर जगण्याची मानसिकता मी भारतातल्या सगळ्या माणसांची तयार करेन ही एक गोष्ट बाबासाहेबांना अपेक्षित होती आणि म्हणूनच त्यांनी कुठल्याच समाजाच्या, कुठल्याच धर्माच्या संतांना त्याच्यामध्ये नाकारलं नाही. प्रबुद्ध भारतच्या पहिल्या अंकामध्ये प्रकाशित होत असताना तुकोबांचा एक अभंग त्यांनी त्याच्यामध्ये घातला होता. काय करू आता धरोनिया भिड, निशंक तोंड हे वाजविले,
नाही जगी कोणी मुक्याचा हे जाणं, हा अभंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा अभंग त्यांनी तुकोबांचा का घेतला असेल त्याच्यामध्ये? कारण त्यांनाही जाणीव होती की आज बहुजन समाजामध्ये म्हणजे संत कबीरांपासून चार्वाकांपासून झालेली व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची जी एक संपूर्णपणे वैचारिक धारा होती ती आपल्याला चार्वाकांपासून सुरू झालेल्या दिसते, तथागतांच्या सगळ्या लिखाणामध्ये दिसते, संत कबीरांच्यामध्ये दिसते, सुफी गायनामध्ये दिसते आणि त्याच्याचबरोबर 16व्या शतकातल्या सगळ्या संत परंपरांमध्ये देते. जी व्यवस्था समता मानत नाही, जी व्यवस्था माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही, जी व्यवस्था आमच्यावरती अन्याय करते, त्या सगळ्या व्यवस्थेला प्रश्न विचारले पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला भीड ठेवता कामा नाही, तुम्ही तोंड हे उघडलंच पाहिजे आणि इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारलेच पाहिजेत, हे मांडून त्यांनी प्रबुद्ध भारतची सुरुवात केली होती. आज पुढे जात असताना कायम मला असं जाणवत राहतं की आज आपण एका अशा टप्प्यावरती आलेलो आहोत की आपला मीडिया ह्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे. मी इथे काही नावं घेते जी पुन्हा पुन्हा दुर्दैवाने घ्यावी लागतात. सागर शेजवळ असेल, अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या, ज्याच्या फोनमध्ये बाबासाहेबांच्या गाण्याची रिंगटोन होती म्हणून त्याला मारलं आणि त्याच्यामध्ये तो गेला. व्हिडिओ फुटेज उपलब्ध असूनही, CCTVचं मारहाणीचं फुटेज उपलब्ध असूनही आजपर्यंत त्याला शिक्षा झाली नाही. नीती नागेला इथल्या एका प्रस्थापित जाणत्या नेत्याच्या संस्थेतनं वर्गातनं ओढून नेलं आणि त्याची हत्या झाली, त्याला अद्याप न्याय मिळालेला नाही. नांदेडचा अक्षय बनसोड असेल, रोहित वेमुरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुंबईच्या हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला पदव्युत्तर शिक्षण घेणारी आदिवासी समाजाची पायल तडवी असेल, नांदेडचा सक्षम ताटे असेल, परभणीमध्ये लॉचं शिक्षण घेणारा वडार समाजाचे सोमनाथ सूर्यवंशी असेल, किंवा आत्ता 4 जानेवारीला नवोदय विद्यालयामध्ये शिक्षकांच्या अत्याचारात अतिशय संशयास्पद पद्धतीमध्ये जिचं आयुष्य संपलं ती अनुष्का पाटोळे असेल. हे सगळेजण 35 पण त्यांनी वयाची गाठलेली नव्हती, जेमतेम वयाच्या 30शीत असलेली पोरं होती, उच्च शिक्षणाची आस धरणारी पोरं होती, संविधानाकडे बऱ्यापैकी आशेने बघणारी, बाबासाहेबांकडे आशेने बघणारी ही सगळी लोकं होती. आणि त्यांची फक्त एकच चूक झाली, त्यांनी इथल्या प्रस्थापित समाजाने घालून दिलेल्या मर्यादा पाळल्या नाहीत. मर्यादा पाळल्या नाहीत म्हणजे काय केलं? त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले, त्यांनी बाबासाहेबांचा रिंगटोन ठेवला, संविधानाचा अपमान झाला म्हणून सोमनाथ सूर्यवंशीसारखा एक मुलगा आज सगळ्या बौद्ध जनतेबरोबरवरती रस्त्यावरती उतरला. अनुष्का पाटोळेच्या घरी मी परवाच गेलेली होते. लातूरमध्ये मातंग समाजाचं घर आहे आणि अनुष्काची आई मला अत्यंत एका बाजूला रडत आणि दुसऱ्या बाजूला अभिमानाने सांगत होती, ताई ती बाबासाहेब वाचत होती, बाबासाहेबांच्याबद्दल तिला खूप प्रश्न असायचे आणि संविधानाची अनेक कलमं तिला पाठ होती. बहुतेक ह्या सगळ्या वंचित समूहांमधनं आलेल्या युवकांनी मुळामध्ये बाबासाहेब शिकावेत, आपले हक्क शिकावेत, व्यवस्थेला प्रश्न विचारावेत आणि तुम्ही आमच्या पायतळीच राहा, ही जी काही समाजव्यवस्थेची अपेक्षा आहे ती धुडकावून राहिली आणि ती धुडकावून लावण्याची शिक्षा इथल्या व्यवस्थेने त्यांना कुठेतरी दिली. पण आज ह्यांचा लढा आपल्याला कुठेही प्रस्थापित माध्यमांमध्ये दिसत नाही. दिसतो तो फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती, मध्ये आंबेडकरी समाजाचे असतील, प्रबुद्ध भारतचे असतील, वेगवेगळ्या आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या अनेक समाजांचे वेगवेगळे ग्रुप असतील, त्यांनी केवळ हा अन्याय आजपर्यंत चव्हाट्यावर आणला, जिवंत ठेवला. मला आठवतं आहे की अतिशय दुर्दैवाची घटना होती की जो बायडन नावाच्या एका कृष्णवर्षीय माणसाला 3 वर्षापूर्वी अमेरिकेतल्या एका शहरामध्ये पोलिसांनी अतिशय अमानुष मारहाण केली आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्याबद्दल रकानेच्या रकाने ट्विटरवर लिहिणारे, फेसबुकवर लिहिणारे, इथल्या प्रस्थापित मीडियामध्ये लिहिणाऱ्या कोणीही लोकांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलीस मारहाणीमध्ये झालेल्या मृत्यूचा निषेध केला नाही. हा इथला जातीयवाद आहे आणि हा जातीयवाद
आपल्याला चव्हाट्यावर आणायचं असेल, त्याला न्याय द्यायचा असेल आणि ह्याच्या पुढे अजून अनुष्का पावटाळे, सोमनाथ सूर्यवंशी, नितीन आगे, सागर शेजवळ घडू नाहीत असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्या मीडिया जाणीवपूर्वक चालू राहणं हे अत्यंत त्याच्यामध्ये गरजेचं आहे. मी दुसऱ्या बाजूला आत्ताचं तात्कालीन उदाहरण देते. अन्याय अत्याचाराला वाचा फोडली जात नाही हे तर खरंच आहे. आत्ता झालेल्या नगर परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये वंचित बहुजन आघाडीला 103 जागा नगरपालिकांमध्ये मिळाल्या वेगवेगळ्या आणि महानगरपालिकेमध्ये 23 जागा मिळाल्या. याच्या तुलनेत मनसेसारख्या पक्षाला नगरपालिकांमध्ये एकही जागा मिळाली नाही आणि महानगरपालिकेमध्ये 6 मिळाल्या, जिथे आपल्याला 23 मिळाल्या. पण इथल्या कुठल्याही माध्यमांनी त्यांच्या टी व्हीवरती बातम्या दाखवताना, खाली स्क्रिप्ट घालवताना वंचित बहुजन आघाडीचा उल्लेखसुद्धा केला नाही. कायम आपल्याला इतरमध्ये टाकून दिलं. का? कारण तुम्ही वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या जीवावरती आज 23 म्हणजे 23 आपल्या नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये 23 सभासद निवडून आणते. हे जर लोकांच्यापर्यंत पोचलं तर पुढे येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांची होणारी ताकद वाढायला लागेल. इथे ज्या समाजाचा आपण आत्मसन्मान दाबण्याचा प्रयत्न करतोय, ज्या समाजाचा आपण दिशाताईंनी शब्द वापरला होता बुद्धिभ्रंश करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची बुद्धी जागृत झाली. त्यांना आपण एक भूल चढवली आहे, त्यातनं ते बाहेर आले आणि खरंच वंचित बहुजन आघाडीच्या मागे गेले तर काय करायचं या भीतीपोटी वंचित बहुजन आघाडीचं यश दाखवलं जात नाही. ते दाखवण्याचा आपल्यासमोर एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपलं माध्यम आपण अतिशय समर्थपणे पुढे आणण्याचा. आज परिस्थिती अशी आहे की गेल्या काही वर्षापर्यंत जवळजवळ 2015, 16, 19पर्यंत जी कुठली प्रमुख माध्यमं होती, मग ती वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, ते सर्वजण काँग्रेस धार्जिणी पत्र होती. काँग्रेसच्या हातामध्ये असलेली ती वृत्तपत्र होती किंवा मीडिया त्यांना कव्हरेज देत होतं. 2014पासून आपल्याला तो सगळा प्रवास उलटा झालेला दिसतो आणि आता काँग्रेसच्या जागी भाजप आले. मीडिया काँग्रेसच्या तालावर द्यायचं असो किंवा काँग्रेसला प्रमोट करत असो किंवा आता भाजपला चालवत असो, त्या दोन्हीला वंचित नकोच आहेत. आणि वंचित नको आहेत म्हणजे मी हा राजकीय पक्ष म्हणून नाही आहे. वंचित समाजाने शहाणं व्हायला नको आहे, वंचित समाजाने संघटित व्हायला नको आहे आणि वंचित समाजाने एकत्र येऊन या व्यवस्थेला प्रश्न विचारायला नको आहेत. याच्यासाठी चालत असलेलं हे कारस्थान आहे. आत्ता तर परिस्थिती त्याच्याहून भयानक आहे. आत्ता महाराष्ट्रातली सगळी माध्यमं, मग ती इलेक्ट्रॉनिक माध्यमं असतील किंवा ती प्रिंट मीडिया असतील, म्हणजे लोकसत्ता, लोकमत, सकाळ, पुढारी याच्यासारखी वर्तमानपत्र त्याच्यामध्ये असतील, ती आज फक्त 2 किंवा 3 घराण्यांच्या ताब्यात आहेत असं आपल्याला दिसतं. मग आपल्याला काय दिसतं की ही 2-4 मीडिया कंट्रोल करणारी जी काही अदानी अंबानीसारखी घराणी आहेत किंवा रिजनल पातळीवरती अजून 2-3 घराणी असतील, जी इथल्या व्यवस्थेला, इथल्या राज्यकर्त्यांना संरक्षण देणारी, इथल्या राज्यकर्त्यांची वाहवा करणारी आणि आपलं ब्रेनवॉश करणाऱ्या बातम्या देत राहतात आणि त्याच्या बदल्यामध्ये राज्यकर्ते या अदानी अंबानीला सोयीचं होईल अशा तऱ्हेची धोरणं आखत राहतात. अशा तऱ्हेचे टॅक्स कन्सेशन त्याच्यामध्ये दिलं जातं आणि त्याच्यामुळे मी तुझे हितसंबंध सांभाळतो असं राज्यकर्ते मीडियाला सांगतात आणि मीडिया असं सांगते की तुम्ही आमचे हितसंबंध सांभाळा, कायम तुम्हीच निवडून याल, अशा पद्धतीचं लोकांचा बुद्धिभ्रंश करणं, ब्रेनवॉश करण्याचं काम आम्ही करत राहू. मला प्रश्न असा आहे की मीडिया हे करत राहणार. शेवटी ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे त्याला आपल्या हातातली सत्ता सोडायची नसते. कोणीही हा विचार करत नाही, बरोबर आहे ना, तुला सत्ता नाही मिळाली आत्तापर्यंत, एवढे वर्ष तुला वंचित ठेवलं, आता तुला सत्ता देण्यासाठी मी माझ्या हातातली सत्ता सोडतो, असं कोणी म्हणणार आहे का हो? मग काय करायला पाहिजे? आपल्यालाच लढायला पाहिजे.
ज्योतिबांनी जे म्हटलं की तुझ्यासाठी कोणी आवाज उघडला नाही आहे, नव्हे कोणी मुकियाचा आहे जाण, तुम्ही गप्प बसला तर तुमच्यासाठी कोणीही आवाज उठवणार नाही आहे, हे लक्षात घ्या आणि तुम्ही तुमचा आवाज व्हा, तुम्ही संघर्ष करा आणि तुम्ही सत्ता मिळवा. आपण काय करतो? खूप भाबडेपणाने वागतो. लोकसभेच्या निवडणुका आल्या, कोणीतरी गळ्यामध्ये अंगामध्ये निळे टी शर्ट घालून फिरतं, कोणी आत्तापर्यंत कधी न घातलेले निळे गमछे घालून फिरतं, हातात संविधान घेतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की अरे हे संविधानवादी आहेत. संविधान वाचवायचं असेल तर ह्यांच्याच मागे आपण जाण्याची गरज आहे. काय करतायत बाळासाहेब? स्वतंत्र राजकारणाची भाषा करतायत. त्यांनी काय स्वतः संविधान वाचणार आहेत का? पण हीच लोकं ज्यांना भरभरून आंबेडकरी समाजाने मागच्या लोकसभेमध्ये मतं दिली, तीच लोकं आत्ता जेव्हा UGCनी सुप्रीम कोर्टाने UGCचा एक कायदा रद्द करण्याची भाषा बोलायला लागले, तेव्हा ह्यातल्या काही पक्षांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. या मुद्द्याकडे मी सविस्तर थोडंसं नंतर येते, पण मी या लोकांचा दुटप्पीपणा तुम्हाला दाखवू बघते आणि त्याच्याबद्दल आपण काय करणार हे आपण बघण्याची त्याच्यामध्ये गरज आहे. आज ज्या पद्धतीने इथलं सरकार ऑपरेट होतं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा गाला म्हणजे जसं एक मीडिया शेवटी असं आहे की जेव्हा माणसांना खरंच अन्यायाविरुद्ध उठून उभं राहायची इच्छा असेल, म्हणजे मी खूप जाणीवपूर्वक खरंच अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची इच्छा असेल, खरंच आपल्याला आपलं स्वातंत्र्य हवं असेल, खरंच आपल्याला आपल्या हातात सत्ता हवी असेल, तर त्यांना संपवण्याचे 2 मार्ग असतात. एक मार्ग असतो पूर्णपणे बुद्धिभ्रंश करण्याचा मीडियामार्फत. अशा गोष्टी तुमच्या डोक्यावरती सतत आदळत ठेवायच्या की काही दिवसांनी तुम्हाला त्या खऱ्या वाटायला लागतात. हो बरोबर आहे, संविधान वाचवायचं तर महाविकास आघाडीला मत दिलं पाहिजे, हे असं आपापसात आपणच बोलायला लागतो. त्यामुळे एका बाजूने मीडियाचा वापर करून मग त्यात सोशल मीडिया पण आली आणि मेनस्ट्रीम मीडिया पण आली, हे एका बाजूला करणं आणि दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या मार्फत तुमचे विचार करण्याची क्षमता बंद करून टाकणं, हे दोन्ही मार्ग हे अत्यंत यशस्वीरित्या इथल्या RSS भाजपच्या राजवटीने चोखाळलेले आहेत. का आपण RSSच्या विरुद्ध आंदोलन करतो? का बाळासाहेब सतत RSSच्या विरोधात बोलत राहतात? कारण दुसरं कोणी बोलतच नाही या देशात. RSS काय करतंय? आज RSS आपली विचार करण्याची शक्ती कशी नष्ट करते, किती लहानपणापासून आपल्या मनामध्ये विष कालवतायत, ह्याच्याबद्दल आपण बोलतच नाही आहोत. मी अगदी साधं त्याच्यामध्ये उदाहरण देते. आत्ता UGCनी जे नवीन सगळे UGCच्या मार्फत जे नवीन अभ्यासक्रम आणलेले आहेत त्याच्यामध्ये मुलांना वेद शिकवणं, मुलांना मनुस्मृती शिकवणं, मनुस्मृती किती चांगली आहे हे त्यांच्यावरती बिंबवणं, महाभारत त्याच्यामध्ये शिकवणं, हे त्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये यायला लागलेलं आहे. 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये यायला लागलं आहे, ग्रॅज्युएशनच्या अभ्यासक्रमामध्ये यायला लागलं आहे. पण या सगळ्या अभ्यासक्रमातनं अख्ख्या जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या धम्म आणि तथागत गौतम बुद्ध या सगळ्या अभ्यासक्रमातनं नाहीसे झालेले आहेत. या अभ्यासक्रमातनं सम्राट अशोक पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत. या अभ्यासक्रमामध्ये भारतामध्ये आज शिवाजी महाराज नष्ट झालेले आहेत. म्हणजे एका बाजूला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिमेसमोर फुलं व्हायची आणि देवाभाऊंच्या बॅनर्स एका रात्रीमध्ये महाराष्ट्रभर लावायचे आणि दुसऱ्या बाजूला कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे कशा अर्थाने खरं म्हणजे रयतेचे राजे होते ह्याच्याबरोबर ते गोब्राह्मण प्रतिपालक इमेजला पूजा करायची, पण रयतेचे राजे असणाऱ्या शिवाजी महाराजांची प्रतिमा मुलांना शिकवायचीच नाही. हे राजकारण आज चाललं आहे आणि ते राजकारण भाषणातनं नाही चाललेलं, ते अभ्यासक्रमात आलेल्या बदलातनं चाललेलं आहे आणि आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती पण नाही आहे. आज इथे बसले असताना मला आपले जे नागपूरचे अनिकेत मून आहेत त्यांनी मुद्दाम मला एक माहिती पाठवली. तर आज रामटेक इथे एक नवीन विद्यापीठ स्थापन झालेलं आहे ज्याच्यामध्ये संस्कृत युनिट आहे आणि त्या संस्कृत युनिटला तर्फे पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन, पदव्युत्तर, MA लेवलचं शिक्षण आणि PhD लेवलचं शिक्षण हे वेदाभ्यास आणि हिंदू फिलॉसॉफीमध्ये ठेवलेलं आहे. हरकत नाही, तुम्हाला
जसं वेगवेगळी फिलॉसॉफी शिकवायची असेल, धार्मिक फिलॉसॉफी शिकवायची असेल, तुम्ही जसं पालीचे अभ्यासक्रम असतात, बौद्ध धर्माचे अभ्यासक्रम विद्यापीठामध्ये पाली विभागातर्फे चालवले जातात, तसं तुम्ही एक अभ्यासक्रम करू शकता. लोकांना तो शिकायचा असेल तर तो घेण्याचा चॉईस त्याच्यामध्ये असू शकतो, निवड असू शकते. धोका पुढे आहे. त्यांनी पुढे जाऊन काय केलं आहे की हे जी वेगवेगळे अभ्यासक्रम दिलेले आहेत, जे मनुस्मृतीवर आधारित आहेत, जे वेदांवरती आधारित आहेत, ज्याला कुठल्याही तऱ्हेचा आधुनिक शास्त्राचा पाया नाही, अशा सगळ्या शिक्षण व्यवस्थेतनं पदवी घेतलेल्या लोकांना, 12वी झालेल्या मुलांना AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन हा जो एक अभ्यासक्रम आहे, जिथे फक्त आणि फक्त विज्ञान, शास्त्र आणि तंत्रज्ञानावरतीच अभ्यासक्रम असतात, अशा एका काउन्सिलनी या अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. म्हणजे काय होणार? वेद शिकलेले, मनुस्मृती शिकलेली आणि त्यातनं 12वी झालेली मुलं उद्या तुमच्या ITIला ॲडमिशन घेऊ शकतात, उद्या तुमच्या सायन्सच्या कोर्सेसना ॲडमिशन घेऊ शकतात. जिथे आत्तापर्यंत गणित म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बॉटनी, मॅथमॅटिक्स हे विषय जिथे तुम्हाला तांत्रिक अभ्यासासाठी पुढे जाण्यासाठी आवश्यक होते, तो पाया मानला जात होता, तो पायाच आता ढिसळीत झाला आहे. आणि वेदाचं शिक्षण घ्या आणि तुम्ही पुढे इंजिनियर व्हा, अशा पद्धतीचं राजकारण जे भारतामध्ये चालू आहे त्याच्याबद्दल आपण माहितीच नाही आहे. हे किती लोकांना माहिती होतं? जरा हात वर करा बरं. कोणालाही माहिती नव्हतं, कारण या बातम्या वर्तमानपत्रामध्ये येत नाहीत आणि आपलं सगळं वाचन मुळामध्ये फेसबुक विद्यापीठातूनच होत असतं, व्हॉट्सअप विद्यापीठातून होत असतं. आणि आपण व्हॉट्सअपवरती काय टाकतो? अशी बातमी आपल्या वाचनात आली तर आपण करतो का फॉरवर्ड? फेसबुकवर कुठेतरी अशी बातमी येऊन जाते, कोणीतरी आपल्यातले सजग असणारी लोक ह्या घडामोडींवरती लिहित असतात, आपण ती वाचतो, 4 ओळी वाचतो, जाऊ दे बाबा फारच कठीण आहे, डोक्यावर चाललं आपल्या, आपण सोडून देतो. आणि पुढे कुठले तरी रस प्यायल्याने कॅन्सर कसा बरा होतो याच्यावरच्या पोस्ट मात्र आवर्जून व्हॉट्सअपवरती सगळ्यांना फॉरवर्ड करतो. सकाळी उठल्या उठल्या फेसबुक हे नमो बुद्धाय, धम्म सकाळ यांनी भरलेलं असतं. अरे पण जो तथागतांनी आपल्याला धम्म दिला तो धम्म विज्ञानवादी होता, विज्ञानाची कास धरणारा होता, पुराव्याच्या आधारावरती पुढे गोष्टी केलेल्या जातात. म्हणजे तुमच्या इथे जे सुशिक्षित आहेत किंवा आत्ता उच्च शिक्षण घेणारे आहेत त्यांना एव्हिडन्स बेस्ड हा शब्द माहिती असेल की आत्ताचं संपूर्ण जगामध्ये जे शास्त्र आलेलं आहे, जे शिक्षण आलेलं आहे ते पुरावा मागतं. तुम्ही नुसती भाषणबाजी करू नका. तुमचं असं म्हणणं आहे ना दलितांवरती अत्याचार होतो, पुरावा द्या. तुमचं असं म्हणणं आहे ना की इथे स्त्रियांना दुय्यम स्थान मिळतं, पुरावा द्या. या पुराव्यावर चालणारं शास्त्र अख्ख्या जगामध्ये येत असताना आपण मात्र हा सगळा विज्ञानवादी दृष्टिकोन बाजूला ठेवून वेदाच्या अभ्यासाकडे वळतोय आणि ह्याच्यातनंच आपल्याला आपला पूर्णपणे बुद्धिभ्रंश त्याच्यामध्ये केला जातो. जेव्हा ज्योतिबा फुलेंनी म्हटलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्ध खतले आणि इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. ह्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा विद्या हा शब्द वापरला होता, जेव्हा फुलेंनी विद्येचा आग्रह धरला होता, जेव्हा बाबासाहेबांनी शिक्षणाचा आग्रह धरला होता आणि शिक्षण हा माणसाचा अधिकार असला पाहिजे, ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे संविधानाच्या मूलभूत तत्वांमध्ये जाता कामा नाही तर ते संविधानाच्या मूलभूत हक्कांमध्ये आलं पाहिजे. हे ज्या बाबासाहेबांनी मांडलं त्यांना विद्येचा अर्थ फक्त पदवी मिळवणं आणि पदवीमार्फत नोकरी मिळवणं एवढा मर्यादित नव्हता. त्यांचा आग्रह होता की विद्येमुळे आपल्याला विचार करता आला पाहिजे, विद्येमुळे आपल्या आसपास असलेला समाज आणि आपल्या समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडींकडे डोळे उघडून चिकित्सक दृष्टिकोनातनं बघता आलं पाहिजे, त्याचे अर्थ लावता आले पाहिजेत. तरच तुम्हाला अन्याय कशामुळे होतोय ते कळेल ना. नाही तर काय आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अन्याय होतोय म्हणून आपण उरबडबड करतो, पण आता जी व्यवस्था अन्याय तुमच्यावर करते त्या व्यवस्थेच्या चरणी आपण नतमस्तक होतो. असं कसं चालेल बाबा?
हे डोळे उघडून बसा, व्यवस्थेला प्रश्न विचारा, हे शिक्षणातनं झालं पाहिजे, ह्या दोघांची त्याच्यामध्ये अपेक्षा होती. आणि म्हणूनच ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाला तिसरा डोळा म्हटलं होतं. तो शंकराचा तिसरा डोळा नव्हता, तर तो जगाकडे चिकित्सक दृष्टिकोनातनं बघा हा सांगणारा तिसरा डोळा होता. आणि त्याच्यामुळे आपण शिक्षणाच्या बद्दल खूप काळजीपूर्वक त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. आत्ता मी तुम्हाला म्हटलं होतं की मी मुद्द्याकडे थोडंसं येते. रोहित वेमुर्लाचा संस्थात्मक आत्महत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये दलित मुलांचा जो छळ होतो विद्यापीठीय शिक्षणामध्ये, त्यांच्यावरती जो अन्याय होतो, त्यांना जी संधी नाकारली जाते, त्याच्यामध्ये आवाज उठवला गेला होता. सुरुवात त्याच्यामध्ये झाली होती. रोहित वेमुरला ॲक्ट आणण्याची मागणी त्याच्यामध्ये यायला लागली होती. पण त्याच्या आधी 2012पासूनच इक्वॅलिटी इन एज्युकेशन, त्यामुळे इक्वल अपॉर्च्युनिटी सेल किंवा इक्वॅलिटी प्रमोशन सेल या नावाने प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक छोटं डिपार्टमेंट असलं पाहिजे. आणि त्यांनी कॉलेज व्यवस्थापनाकडनं किंवा कॉलेजच्या वातावरणामध्ये जाती आणि म्हणजे जात आणि जमात, SC आणि ST या दोन्हीच्या आधारावरती भेदभाव होणार नाही मुलांच्यावरती, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्यातला न्यूनगंड दूर करणं, अशासाठी या सेलची स्थापना केली होती. रोहित वेमुरला, त्याच्यानंतर रोहित वेमुरलाच्या आई आणि पायल तडवींच्या आईच्या वतीने काही लोकांनी कोर्टामध्ये केस केली. त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट असं दिलं की UGCने ताबडतोब हे मोठ्या प्रमाणावरती लागू केलं पाहिजे. त्याच्यात त्यांनी ॲड केले OBC, जे आधी नव्हते, आधी SC ST होते, OBC ॲड केले. हे ॲड झाल्या इथल्या सगळ्या सवर्ण उच्चवर्णीय व्यवस्थेला कळलं की आपल्या डिपार्टमेंटमध्ये, आपल्या विद्यापीठामध्ये, आपल्या कॉलेजमध्ये खरंच अशा सेल ॲक्टिव्ह झाल्या, तर आत्ता आपण जे काही झुकतं माप आपल्या विद्यार्थ्यांना देतोय ते आपल्याला थांबावं लागेल. आणि त्याच्या विरोधात 4 पिटिशन्स दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात 4 पिटिशन्स सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाल्या. आणि त्यातला आर्ग्युमेंट काय होतं, त्यांनी वाद काय केला होता त्याच्यामध्ये केला होता की एखाद्या माणसाला जातीवर्ण किंवा जातीच्या आधारावरती त्यांची विषमता आहे असं म्हणणं किंवा त्यांच्या बाजूनी झुकतं माप देण्याची अशी जर काही सेल सुरू केली तर हा आमच्यावरचा अन्याय ठरेल. तुमच्यातले जे सुशिक्षित आहेत त्यांना रिव्हर्स जस्टिस हा शब्द त्याच्यामध्ये कळू शकेल. या सुप्रीम कोर्टाने ताबडतोब स्वतःच्याच ऑर्डरवरती स्टे आणला. त्याच्यामुळे झालं काय, आदिवासींवर अत्याचार होतोय म्हणून, दलित मुलावरती अत्याचार होतोय म्हणून, त्यांना समान विकासाची संधी मिळत नाही आहे म्हणून, त्यांना न्याय मागण्याची जी संधी विद्यापीठाय किंवा कॉलेज स्तरावरती होती ती पूर्णपणे काढून घेतली गेली. आज अन्याय झाला. PhDचा विषय दिला नाही, PhDला गाईड दिलं नाही, मौखिक परीक्षेमध्ये, ओरलमध्ये किंवा व्हायवामध्ये कमी मार्क मिळाले. दलित विद्यार्थ्याचा अटेंडन्स कमी आहे म्हणून त्याचं वर्ष रद्द केलं आणि त्याच वेळेला दुसऱ्या एखाद्या मुलाचं अटेंडन्स कमी असलं तरी त्याचं वर्ष मान्य केलं गेलं. अशा अन्यायाबद्दलचा आवाज उठवण्याची जी संधी होती ती पूर्णपणे आता गेलेली आहे. आणि आपण ह्याच्याबद्दल छान निवांत झोपून आहोत की नाही आपल्याला माहितीच नाही आहे. हे सोशल मीडियात आलं नाही आहे असं नाही आहे. हे थोडंसं तुटपुट का होईना हे मेनस्ट्रीम मीडियामध्ये पण येऊन गेले, कारण सुप्रीम कोर्टाचा आदेश होता. आपण हे वाचतच नाही. आपण ह्या बातम्या टाळतो. ते वाचण्याचे, त्याच्या मागचे आपले हितसंबंध कुठे संपतायत हे समजून घेण्याचं आपण विचारच करत नाही, धाडसच करत नाही. आणि मग जसं सुरुवातीला दिशाताई म्हणाल्या की मी सुरुवातीला काय वाचत होते आणि नंतर माझं वाचन कुठ्या दिशेने गेलं, कारण त्यात आपल्याला सनसनाटिक तर काही मिळतच नाही आहे. मग आपल्याला काय हवं असतं, एक भावनिक तरी काहीतरी हवं असतं, सनसनाटी तरी काहीतरी हवं असतं. पण जे काही निर्णय होत आहेत, जे काही कायदे होत आहेत, त्याचा आपल्या समाजावरती दूरगामी परिणाम काय होणार आहे ह्याच्याबद्दल आपल्याला भान नसतं. आणि जेव्हा बाबासाहेबांनी या पाक्षिकाचं नाव प्रबुद्ध भारत असं ठेवलं तेव्हा बाबासाहेबांची इच्छा होती की या पाक्षिकाच्या माध्यमातून मी समाजामध्ये एक विचार करण्याची शक्ती निर्माण करणार आहे, विचार करण्याचं भान निर्माण करणार आहे आणि मला माझ्या समाजाला खऱ्या अर्थाने प्रबुद्ध बनवायचं आहे,
बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी प्रबुद्ध भारतची सुरुवात झाली होती. आणि मला असं वाटतं की आपण खरंच आपल्याला बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालवायचा असेल तर आपली जी माध्यमं आहेत ती टिकवणं, ती चालू ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला सकाळपासून म्हणजे आपला कार्यक्रम सुरू झाल्यापासून सातत्याने एका गोष्टीची खूप खंत वाटत होती. ते म्हणजे प्रत्येकजण असं म्हणत होते की आपला वाचक वर्ग कमी झाला आहे, वर्गणीदार कमी झाले आहेत, 1000वरनं 500वर आले, 500वरनं 200-300वरती आले. मग कोणी वितरकांना दोष देत होतं, कोणीतरी लोकांना दोष देत होतं. प्रबुद्ध भारत चालवणाऱ्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की त्याचा थोडासा दोष माझ्याकडे पण आला पाहिजे. आपण सतत चिकित्सेचा दृष्टिकोन आपल्याला ज्योतिबांनी आणि बाबासाहेबांनी दिला. चिकित्सेचा दृष्टिकोन आपल्याला चार्वाकांनी दिला. चिकित्सेचा दृष्टिकोन आपल्याला गौतम बुद्धांनी दिला. तोच वैचारिक वारसा जर पुढे चालवायचा असेल तर प्रबुद्ध भारतची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे, प्रबुद्ध भारतची सुद्धा समीक्षा झाली पाहिजे, त्याचं परखड विश्लेषण झालं पाहिजे. आत्तापर्यंत बाळासाहेबांनी कित्येक वेळेला हे अपील करून झालं की प्रबुद्ध भारतमध्ये तुम्हाला काय वाचायला आवडेल ते सांगा, प्रबुद्ध भारतचं काय चुकतंय ते सांगा, प्रबुद्ध भारतमध्ये काय बदल करायला पाहिजे ते सांगा. आम्ही सगळ्या प्रकारच्या टीकेला खुले आहोत, कारण तुम्ही टीका केलीत, तुम्ही चिकित्सा केलीत, तुम्ही त्याची परखड समीक्षा केलीत तरच प्रबुद्ध भारत हा जास्तीत जास्ती बदलत जाईल. आणि तो बदलणंही मला स्वतःची त्याच्यामध्ये प्रबुद्ध भारतच्या अख्ख्या टीमची जबाबदारी वाटते. आज प्रबुद्ध भारतचे संपादक बाळासाहेब आहेत. प्रबुद्ध भारतच्या एडिटोरियल टीममध्ये भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ विचारवंत शांताराम पंधेरे आहेत, जितरत्न पटाईत आहेत, धनाजी कांबळे एक आपल्याला पत्रकार आहेत, ते आपल्याला मदत करत असतात. अशा अनेक जणांची टीम त्याच्यामध्ये आहे. आणि या सगळ्या टीमच्या वतीने मी आता जाहीर करते की कृपा करून प्रबुद्ध भारतची परखड समीक्षा करा. प्रबुद्ध भारतकडनं आम्हाला काय अपेक्षित आहे आणि काय मिळत नाही आहे हे परखडपणे कळवा. प्रबुद्ध भारतच्या प्रत्येक अंकावरती प्रबुद्ध भारतचा फोन नंबर, व्हॉट्सअप फोन नंबर आणि ईमेल आय डी दिलेली आहे, त्याच्यावर कळवा. मी आज सगळ्या संपादक मंडळाच्या वतीने जाहीर करते की तुमच्याकडनं खूप परखड समीक्षेची आम्हाला अपेक्षा आहे. ती आली तर आजचा मेळावा यशस्वी झाला असं मी मानेन. आणि येणाऱ्या निवडक प्रतिक्रिया, अगदी आमचं विश्लेषण करणाऱ्या प्रतिक्रिया या आम्ही प्रबुद्ध भारतमध्ये छापू, हे मी आज सगळ्या संपादक मंडळाच्या वतीने इथे आश्वासन देते. अजून मला असं वाटतं की 70व्या वर्धापन दिनी मला माझं एक स्वप्न जाहीर करायचं आहे. माझ्यासाठी नाही आहे, ते पुढच्या पिढीसाठी आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा 100वा वर्धापन दिन होईल प्रबुद्ध भारतचा, तेव्हा मला प्रबुद्ध भारत महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या मेनस्ट्रीम मीडियापैकी एक मीडिया झालेली पाहायला आवडेल. आणि ह्याच्याकरता पुढच्या पिढीकडनं मला सहकार्य अपेक्षित आहे. जय भीम, जय भारत. हा आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली, त्यातले अशा कार्यक्रमाच्या मागे खूप जण खरं म्हणजे पडद्यामागचे कलाकार असतात, पडद्यामागचे त्यांचे श्रम असतात. आणि त्या सगळ्यांचे प्रबुद्ध भारततर्फे मनःपूर्वक आभार. जय भीम, जय भारत.